हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कशा आहात? स्टडी चालू आहे. शॉर्ट इंग्लिश सेंटेन्सेस, बरोबर. ॲज फार ॲज ग्रामर इज कन्सिडर, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. 12 tenses are there and depend on these tense we have to discuss with your friends, parents and social communication, English speaking. It is very easy to speak in English. Okay. First, couldn't you have told me before? तू मला आधी सांगू शकला असता तर. कुडंट आता वेगळं, सांगू शकला नसता तर. कुड म्हणजे सांगू शकला असता तर, कुडंट म्हणजे सांगू शकला असता तर. कुडंट यू हॅव टोल्ड मी बिफोर. यापूर्वी मला तू सांगू शकला नसता तर काय झालं असतं? व्हॉट विल हॅपन? कुडंट यू हॅव आस्क्ड बिफोर. मला तो यापूर्वी बोलू शकला नसता तर. जर तर, नसता तर, नसू नाही का, असू शकला असता तर, नसू शकला असता तर, बोलू शकला नसता तर. कुडंट यू हॅव कम बिफोर. यापूर्वी तू येऊ शकला नसता तर. यापूर्वी येऊ शकला नसता तर. रेन ड्रॉप, हेवी रेन विल बी देअर. नाही का, म्हणजे येऊ शकला नसता तर. कुडंट आणि कुड असता तर येऊ शकला असता तर. इथं कुडंट एका शब्दावरून वाक्य होतं. कुडंट यू हॅव स्पोकन बिफोर. तू आधी बोलू शकला नसता तर व्हॉट विल हॅपन? काही पण घडू शकलं नाही का. पण कुडंट यू हॅव स्पोकन बिफोर. यापूर्वी तू बोलू शकला नसता तर. जर तर, शक्य नसणे. यू हॅव स्पोकन, आहे का नाही. स्पीकचं पास्ट पार्टिसिपल आहे स्पोकन. गो पास्ट टेन्स वेंट, पास्ट पार्टिसिपल गॉन. हाऊ सेल्फिश पीपल आर. लोक किती स्वार्थी असतात. लोक किती स्वार्थी असतात. हाऊ सेल्फिश पीपल आर. लोक सेल्फिश म्हणजे लोक सेल्फिश आहेत म्हणजे स्वार्थी आहेत. प्रत्येक मानव स्वार्थी. द होल वर्ल्ड इज सेल्फिश. विश्व स्वार्थी आहे, नाही का. होल वर्ल्ड इज सेल्फिश, स्वार्थी. व्हाय डोंट पीपल रिटर्न द मनी. व्हाय डोंट पीपल रिटर्न द मनी. लोक दिलेले पैसे परत का करत नाही. लोक दिलेले पैसे परत का करत नाही. व्हाय डोंट पीपल रिटर्न द मनी. दिलेले पैसे लोक परत का करत नाही. बरोबर. तर असं वाक्य आहे. रिटर्न म्हणजे परत करणे, मनी पैसे, व्हाय म्हणजे का, डोंट म्हणजे का नाही, ठीक आहे ना. म्हणजे नीतिमत्ता, नियती. पीपल स्पीक सो स्वीटली टू गेट मनी. पैसे मिळवण्यासाठी लोक गोड गोड बोलतात. पीपल लोक, स्पीक बोलतात, सो स्वीटली गोड, गेट मनी पैसे मिळवण्यासाठी. पैसे मिळवण्यासाठी लोक गोड गोड बोलतात. पैसे घेण्यासाठी लोक गोड गोड बोलतात. तेच रिटर्न करण्यासाठी परत करत नाही, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारचे डेली सेंटेन्सेस तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत. आणि इंग्रजीमध्ये तर आहेच. तुम्हाला लेटर लिहिता येतं, मोठा निबंध लिहिता येतो. त्याचप्रमाणे जे अनसीन पॅसेज आहे त्याच्यासाठी हे सेंटेन्स महत्त्वाचे असतात. हे इंग्रजी वाक्य तुम्ही पण दररोज 4 तयार करायचे. आणि इंग्रजीच्या वहीमध्ये you should have to write in English notebook and prepare 5 sentences, minimum 5 sentences.
लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके बाय.